शिवजयंती उत्सवावेळी काढलेल्या मिरवणुकीत काही मंडळांनी डॉल्बीचा अतिरेकी दणदणाट केला। ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केलेल्या अशा 10 मंडळांवर जुना राजवाडा पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे। गणेशोत्सवापाठोपाठ आता शिवजयंतीच्या मिरवणुकीतही डॉल्बीचा आणि लेझर लाईटचा उपद्रवकारक वापर होऊ लागलाय। त्यामुळे अतिउत्साही कार्यकर्त्यांना समजावणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय। यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीत काही मंडळांनी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केलंय। डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात निघालेल्या मिरवणुकांमुळे शांतताप्रिय आणि सुजाण नागरिक वैतागलेत। संयुक्त मंगळवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, वाघाची तालीम, महाराणा प्रताप चौक, गंजी माळ, शाहूपुरी, राजारामपुरी, खंडोबा तालीम, संयुक्त पाचगाव या मंडळांनी डॉल्बीचा वापर केला। या मिरवणुकीदरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी ध्वनीची पातळी मोजली। त्यामध्ये 100 डेसिबल पेक्षाही अधिक आवाज सोडलेल्या 10 मंडळांविरोधात पोलिसांनी आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे गणेश उत्सवातील डॉल्बीचा वापर टाळावा असं प्रबोधन करणाऱ्या कोल्हापुरात शिवजयंतीच्या काळातही ध्वनी यंत्रणेचा अतिरेकी वापर झाला। गेल्या 4-5 वर्षात कोणताही सण, उत्सव किंवा महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीवेळी डॉल्बीचा वाढता वापर चिंताजनक आहे।